अधिकृत इमारतींना क्लस्टरमुक्त करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले असून प्रक्रिया सुरू असलेले एसआरए प्रकल्प देखील क्लस्टरमुक्त होतील. प्राधिकरण प्रशासन याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. क्लस्टर योजनेचे 44 आराखडे जाहीर झाल्यानंतर त्या अंतर्गत प्रक्रिया सुरू असलेले सुमारे 16 एसआरए प्रकल्प रखडले. त्यामुळे घरही नाही आणि विकासाकडून भाडेही नाही अशी कोंडी झालेल्या या प्रकल्पांमधील हजारो कुटुंबियांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. क्लस्टर योजना कधी पूर्णत्वास येईल याबाबत खात्री नसल्यानं झोपडीधारक चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे अधिकृत इमारतींना क्लस्टरमुक्त केलं त्याप्रमाणेच प्रक्रिया सुरू असलेल्या एसआरए प्रकल्पांना देखील क्लस्टरमुक्त करा अशी मागणी त्यांनी केली आहे. आज 10 योजनांमधील प्रतिनिधींनी केळकर यांची भेट घेतली. या प्रतिनिधींसह केळकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे ठाणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत सोमण यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी श्रीमती परदेशी, ठाणे महापालिकेचे अधिकारी राजकुमार पवार, नितीन पवार, माजी नगरसेवक नारायण पवार, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन सोसायटीचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील आदीही उपस्थित होते. अधिकृत इमारतींना क्लस्टरमुक्त करण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवून पाठपुरावाही सुरू ठेवला होता. त्यास यश मिळाल्यानं शेकडो कुटुंबियांना दिलासा मिळालाय. या क्लस्टरमधून प्रक्रिया सुरू असलेले एसआरए प्रकल्प देखील मुक्त करण्याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला असून हे प्रकल्प देखील क्लस्टरमुक्त होतील असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पवनपुत्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, सिद्धार्थनगर कोपरी कॉलनी, दत्तकृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, जमुनाबाई चाळ कोपरी कॉलनी, जय अंबे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, करवालो नगर, वागळे इस्टेट, शिव औदुंबर सहकारी गृहनिर्माण संस्था, फर्नांडिस हाऊस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, धोबी तलाव, मावळी मंडळ, साई दर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, नोरीबाबा दर्गा, सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था, पाटीलवाडी, सावरकर नगर, स्वामी एकता रहिवासी सहकारी गृहनिर्माण संस्था, जोंधळीबाग चरई, विष्णू मंजुळा ठाणेकर सहकारी गृहनिर्माण संस्था, ठाणेकरवाडी कोपरी कॉलनी आणि महाराष्ट्र दर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, शेलारपाडा या 10 योजनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. तरी पण अजून झालेलं नाही आहे, पण आता तुमच्या ह्याच्यानं लवकर होईल का? नाही, निश्चितपणे. कारण की क्लस्टरमध्ये जसं अधिकृत इमारतींनाही क्लस्टरमध्ये घेण्यात आलं होतं, जसं GR निघाला होता, परंतु ज्या अधिकृत इमारती मोडकळीस येऊन नवीन पुनर्विकासाच्या तयारीत होत्या त्यांचे हात बांधले गेले होते, पण ते आमच्याच प्रयत्नाने त्या ठिकाणी ते मुक्त झाले अधिकृत इमारती आणि त्या क्लस्टरमधनं बाहेर आले. तसेच हे ठाण्यामध्ये 16 एसआरए प्रकल्प आहेत, ते देखील निश्चितपणे होतील. आणि आता तर हे सगळ्यांचा आक्रोश आहे, सगळे एकत्र आहेत आणि त्या दृष्टीने त्यांची ही जी मागणी आहे ती निश्चितपणे पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सर तरी किती कालावधी लागेल सारे सुरू होण्यासाठी? नाही, आता पुढच्या स्टेप जे आहेत त्या पहिले क्लस्टरमुक्त त्यांना करणं हे महत्त्वाचं आहे आणि शासन त्याच्यातून ते मुक्त करेल. याच्यामध्ये अजूनही एक एसआरएच्या संबंधित शासनाने काही काही निर्णय जे आहेत ते खरोखर चांगले घेतलेले आहेत. जे सशुल्कचा रक्कम ठरलेली नव्हती आणि सशुल्कचे अनेक लोक जे आहेत ते बाहेर होते, त्यांना त्या ठिकाणी जागा मिळाली नव्हती, तर त्याचं 14 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्व दिवशीच त्याचं सर्क्युलर देखील निघालं आणि त्याच्यामुळे आता सशुल्क साठी जे पेंडिंग होते लोक, तर त्यांना 2.5 लाख रुपये भरून ती रक्कम देखील शासनाने कमी केली आहे आणि त्यामुळे ही देखील एक चांगली त्या ठिकाणी एसआरएतल्या लोकांना आनंदाची बाब आहे. सर कुठेतरी जाचक असे यांचे निर्णय असल्यामुळे कुठले डेव्हलपर येत नाहीत एसआरएची स्कीम करायला, त्यासाठी आता काय पावलं उचलणार आहे? नाही, एसआरएच्या स्कीम करता जे आत्ता हे लोक आहेत त्यांचं सगळं तयार आहे, फक्त त्यांना आता क्लस्टरचा अडसर आलेला आहे. कारण क्लस्टरच्या माध्यमातून त्यांना तर म्हणजे जो GR आहे त्याच्यामध्ये MRTP आम्ही तुमच्यावर लावू, तुम्ही काही दुसरीकडे जाण्याचा काही करण्याचा प्रयत्न केला तर, आणि म्हणून हे एसआरए एकदा क्लस्टरच्या मुक्त झाले तर निश्चितपणे ते योग्य दिशेने जातील आणि त्यांना नवीन घरं जी आहेत ते मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी,
फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। ठाणे हे कवींच्या पदस्पर्शानं पावन झालेलं शहर आहे. वि. ल. भावे, गीतकार संगीतकार पी. सावळाराम यांचं वास्तव्य ठाण्यात होतं. पी. सावळाराम यांना ठाणे शहराचे पहिले नगराध्यक्ष होण्याचाही मान मिळाला. एका कवीचा नगराध्यक्ष म्हणून सर्वोच्च सन्मान करणारं हे शहर असल्याचे उद्गार सल्लागार मंडळ साहित्य अकादमीचे संयोजक विश्वास पाटील यांनी काढले आहेत. साहित्य अकादमी आणि शिक्षण विभाग ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित साहित्य मंच कार्यक्रमांतर्गत मराठी कविता वाचन कार्यक्रमाचं आयोजन महापालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निमंत्रित कवींनी सादर केलेल्या निसर्ग कविता, सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या कवितांना रसिकांचीही चांगलीच दाद मिळाली. या कार्यक्रमास ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, मराठी सल्लागार मंडळाचे सदस्य नरेंद्र पाठक, साहित्य अकादमी पश्चिम क्षेत्रीय अधिकारी ओम नागर आदी देखील उपस्थित होते. तर निमंत्रितांच्या कवी संमेलनास कवी अशोक म्हात्रे, अशोक बागवे, सतीश सोळांकुरकर, जितेंद्र लाड, स्नेहलता स्वामी, किशोर किणी, आदित्य दवणे उपस्थित होते. यावेळी साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार विजेता एकनाथ आव्हाड तर युवा पुरस्कार विजेत्या विशाखा विश्वनाथ यांचा ठाणे महापालिकेच्या वतीनं सन्मान करण्यात आला. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्याला लिहितं ठेवलं. मी मुलांसाठी गोष्टी कविता लिहिण्याचा प्रयत्नाला साहित्य अकादमीनं बालसाहित्य पुरस्कार देऊन कौतुकाची थाप दिली. बालसाहित्यामुळे आपण विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी जोडलो गेलो, हीच आपली श्रीमंती आहे. भविष्यात देखील मुलांसाठी अधिक चांगलं साहित्य लिहिण्याचा आपण प्रयत्न करणार असून त्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू आहे. हा पुरस्कार आपल्या आयुष्यातील आपल्याला अंतर्मुख करणारा टप्पा आहे, अशा शब्दात आपल्या भावना बालसाहित्यिक आणि साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्काराचे विजेते एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केल्या. तर युवा पुरस्कार विजेत्या विशाखा विश्वनाथन यांनी कवितेच्या बळावर आपल्याला पुरस्कार मिळाल्याचं सांगून कोणतंही काम श्रद्धेनं केले तर निश्चित साध्य होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यात ठाणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त कवी असून साहित्य अकादमीने ठाणे शहरात प्रथमच कवी संमेलनाचं आयोजन केल्याबद्दल ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी ठाणे महापालिकेचं आणि साहित्य अकादमीचं कौतुक केलं. नवकवींना कविता पेश करण्याची घाई असते, मात्र त्याआधी चांगल्या कविता ऐकल्या पाहिजेत असं मतही बागवे यांनी व्यक्त केलं. यावेळी पुरस्कार विजेते एकनाथ आव्हाड यांनी कहाणी एका कवितेची ही मुलांचं भावविश्व उलगडणारी कविता सादर करत टाळ्यांची दाद मिळवली. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक छायाचित्र दिनानिमित्त तीनहात नाका येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे आयोजित केलेल्या भव्य राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनाला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी भेट दिली आहे. यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे शहर पत्रकार संघाचे आनंद कांबळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे आणि पत्रकार बंधू उपस्थित होते. ठाणे दैनिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या या फोटो प्रदर्शनास ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील भेट देऊन छायाचित्रकारांच्या या कौशल्याचं मनमुराद असं कौतुक केलं. नगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांनी संयुक्तपणे या ठिकाणी हे छायाचित्र प्रदर्शन, जो राष्ट्रीय स्तरावरचं एक उपक्रम आहे, तो या ठिकाणी आयोजित केलेला आहे. भव्यता याच्यामध्ये तर दिसते, पण भव्यतेपुरतं मर्यादित न राहता याच्यामध्ये 14,000 ज्या एंट्रीज आल्या होत्या त्यापैकी ज्युरीजच्या माध्यमातून इंडिपेंडंट पद्धतीने जे काही सिलेक्टेड फोटोंचं प्रदर्शन घडवलंय, त्यामध्ये त्याची क्वालिटी जी आहे ती आपल्याला जाणवते. वेगळे पण याचं मला वाटतं, आपण ज्या वेगवेगळ्या थीम्स या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये लँडस्केप आहे, एरियल फोटोग्राफी आहे, फेस्टिवल ज्यामध्ये फक्त त्या चित्राची
एक निरस्ता नव्हे तर त्या फेस्टिवलच्या माध्यमातून नागरिकांचं त्या उत्सवामध्ये जे सहभाग आहे यातून ती चित्र जिवंत कशी होतात हे पण आपल्याला पाहायला मिळतं. ठाणे महानगरपालिकेचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्यामुळे नक्कीच एक जी दुसरी थीम आहे जे मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या शीर्षकाखाली जी चित्र प्रदर्शित केली आहेत त्यामध्ये ठाण्याचं बदलतं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. स्तुत्य उपक्रम आहे हे. या उपक्रमाचं पहिलं वर्ष नव्हे, मात्र ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने ज्या पद्धतीने ही अंमलबजावणी केलेली आहे आणि जे आपल्याला प्रदर्शन वैविध्यपूर्ण पद्धतीने पाहायला मिळतं याबद्दल नक्कीच ते अभिनंदनास पात्र आहे. अनेक विद्यार्थी शाळेत महानगरपालिकेच्या विद्यार्थी त्यांनी देखील भेट दिलेली आहे. कारण कुठेतरी उपयोगी असं ठरेल, कारण अशा प्रकारची जी कला आहे ती नवीन मुलांना अवगत होईल या कार्यक्रमातून. नक्कीच, कारण छायाचित्र हा जर विषय आपण बघितला, फोटोग्राफी याच्याबद्दल जर आपण बोललो तर यामध्ये काही प्रोफेशनल फोटोग्राफर्स आहेत, त्यांनी त्याचं तंत्र हे तांत्रिक शिक्षण घेऊन आत्मसात केलेलं असतं. पण त्याच्या विरुद्ध जे हौशी फोटोग्राफर आहे, ॲमेच्युअर आपण ज्याला म्हणतो, त्यांचे सुद्धा फार चांगल्या क्वालिटीचे, म्हणजे जसं मोबाईल फोटोग्राफीचा एक सेक्शन आहे त्यामध्ये आपण पाहतो फोटोग्राफीमध्ये त्या फोटोग्राफी ज्या साधनाच्या माध्यमातून घेतो त्यातील तांत्रिक किती अपडेटेड आहे याच्या व्यतिरिक्त त्या फोटोग्राफरचं कौशल्य, आणि हे बऱ्याच वेळी फक्त शिक्षणातून येत नाही, ते अंगभूती असतं. आणि त्यामुळं शाळेतली मुलं जेव्हा हे पाहतात त्यावेळी एक हाऊस म्हणून ते करणं आणि प्रोफेशन म्हणून ते निवडणं, ह्या दोन्ही गोष्टींची प्रेरणा पण त्यांना त्यातून मिळते. एक शहराबद्दलचं जे काही बदलतं स्वरूप म्हणा किंवा भारतातील विविध ठिकाणांच्या माध्यमातून जे काही चित्र या ठिकाणी प्रदर्शित केली आहे त्यातून विविधता, निसर्ग याचंही प्रदर्शन या ठिकाणी मिळतं. तर शाळेतला सेक्शन तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त शहरातील नागरिकांनाही मी आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात आपले पुढचे 3 दिवस हा प्रदर्शन चालू राहणार आहे, याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. हे फोटो कुठे ठाणे महानगरपालिकेचे कार्यक्रम असतील किंवा अनेक जे उपक्रम असतात त्यामध्ये वापरण्यात येतील का? तर अनेक फोटो आहेत ते Yes. या निमित्ताने आहेत. यामध्ये जे काही सिलेक्ट फोटो आहेत, ठाण्याचे असतील किंवा बाहेरचे फोटो असतील, महानगरपालिका ते उपलब्ध करून घेईल. आपल्यासाठी सुद्धा एक ठेवा आहे, तो इतक्या चांगल्या क्वालिटीचे फोटो आहेत आणि त्याला आपल्याला आपल्या पाहुण्यांना देण्यासाठी सुद्धा वापर केला जाऊ शकतो. धन्यवाद. महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर म्हणजेच 19 दिवस ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण 2 परीक्षा केंद्रांवर 3 सत्रात आयोजित करण्यात आली असून परीक्षा केंद्राच्या परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे. उमेदवारांना नक्कल करण्यास मदत करणं, परीक्षेस व्यत्यय आणण्याची आणि गैरप्रकार करण्याची शक्यता असते. परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रिया संबंधी अधिकारी आणि कर्मचारी तसंच पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांखेरीज परीक्षा केंद्रांच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास, मज्जाव करण्यास तसंच झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बूथ ही दुकानं अथवा त्यांच्या सेवा बंद ठेवण्याबाबत आणि मोबाईल फोन वापर करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आलाय. विभागातील प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी तसंच परीक्षा केंद्रांवरील संबंधित प्राधिकृत अधिकारी अथवा कर्मचारी, परीक्षेस बसलेले उमेदवार यांच्याखेरीज अन्य व्यक्तींना उपकेंद्रांवर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. या सूचनांचं उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यक कारवाई करण्यात येणार आहे. हे आदेश 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत अंमलात राहतील, असं ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांनी सांगितलं.